एकंदरीत काय आता परिस्थिती आपल्या या प्रभागामध्ये 7 नंबरचा प्रभाग आहे, खंडोबाचा परिसर येतो, लांडेवाडी, सँडविच कॉलनी, कसं आहे, थोडं जर सांगायचं म्हटलं तर हा जो भाग आहे खंडोबा हा थोडा दुर्लक्षित झालेला आहे. बर. आणि ज्याप्रमाणे पाण्याची पुरवठा वगैरे जो पाहिजे तो या ठिकाणी नाही आहे. आणि इतरही समस्या की रस्त्यांचे खड्डे वगैरे वेळेवर न बुजवणे वगैरे हे प्रॉब्लेम भरपूर आहेत. एकंदरीत आता काय तुमच्या अपेक्षा आहेत? अगदी काही दिवसातच तुमच्याकडे प्रचाराला लोक येणार आहेत, जे उमेदवार असतील ते तुमच्याकडे येणार आहे, इच्छुक चेहरे येणार आहे. तुमच्या प्रभागाप्रती जो कोणी नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहे त्याचं काय विजन असलं पाहिजे, काय विकास कामं त्यांनी केली पाहिजे? दुसरी गोष्ट कशी आहे, स्थानिक जोपर्यंत इथला नगरसेवक खंडोबाचा होत नाही तोपर्यंत हा दुर्लक्षित राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोण अजूनपर्यंत नगरसेवक ह्या भागातला गेलेला नाही आहे. एक जालिंदर बापू शिंदे झालेले आहेत, त्यांनी थोडं लक्ष त्यावर दिलं होतं. आणि आता कसं आहे की आता स्थानिक या भागातला नगरसेवक हा आवश्यक आहे. तर त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीचा विचार करेल. आता किती लोकसंख्या आपली खंडोबा या परिसरामध्ये? 8,200 लोकसंख्या आहे. सगळ्या नागरिकांना हाच त्रास आहे, रस्त्याचा जो या ठिकाणी त्रास आहे. हो, सुविधाच्या बाबतीत. आणि या ठिकाणी कसं आहे की एक महानगरपालिका या भागात कामगार वस्ती जास्त आहे, त्याकरता संडास बाथरूम ह्या व्यवस्था कुणी केलेली नाही. हे झालंच नाही एवढ्या संडास आणि बाथरूमची व्यवस्था नाहीच आहे सरकारी. त्यामुळे कामगार लोकांना हा प्रॉब्लेम भरपूर आहे संडास बाथरूमचा. कारण लेडीज लोकांना, आणि माझी मागणी आहे की लेडीज बाथरूम ही माझ्या मते भोसरी गावात खूप आवश्यकता आहे. लेडीज बाथरूम शक्यतो नाही आहे, या सुविधा भरपूर आहेत. एकंदरीत आपण पाहतो आता 5 वर्षाचा नगरसेवकांचा पण काळ होता, 2017 ते 22. त्यांची टर्म संपल्यानंतर प्रशासक होते या ठिकाणी 4 वर्ष. प्रशासक राजमध्ये या ठिकाणी काही कामं झालीत का? अधिकारी या ठिकाणी आलेत का? नाही, अधिकारी तर या ठिकाणी दिसलेले नाहीत. काहीच कामं केली नाही नाही, अधिकारी त्या काळात काम नाही. कारण प्रशासक राहणे किंवा जे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं राष्ट्रपती राजवट हा प्रकार असतो, तर राष्ट्रपती राजवटची आवश्यकता नाही आहे. कारण जो नगरसेवक आहे त्यांनी तेच लोक या ठिकाणी कामे करू शकतात. प्रशासक किंवा शासकीय अधिकारी या ठिकाणी लक्ष घालू शकत नाही. कारण आज जो सर्वसामान्य नागरिक आहे हा जाणार कोणाकडं? नगरसेवक. कारण त्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे, त्यांनी त्यांना निवडून दिलं, तर त्यांना हे त्यांच्याकडे जावं लागतं. प्रशासक हा प्रत्येक नागरिकाला कोण आहे, काय आहे, डिपार्टमेंट कोणतं आहे, कुठे जायचं हे माहीत नसतं. त्यामुळे प्रशासक हे नकोच. आणि नगरसेवक आता निवडणुका तर जाहीर झालेल्या आहेत. आता नगरसेवकाकडनं काय अपेक्षा? जो कोणी इथून निवडून जाईल, मग तो कुठल्या पक्षाचा असो, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कुठल्या पक्षाचा असो, त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे? तिथं काय कामं केलं पाहिजे? ह्या सुविधा ज्या मूलभूत सुविधा आहेत या ठिकाणी, जे मुलांना, लहान मुलांना जवळपास, कारण भोसरीमध्ये लहान मुलांसाठी एक क्रीडांगण याची आवश्यकता आहे. कारण आजकाल आणि ज्येष्ठ नागरिकांकरता चालण्याकरता, फिरण्याकरता हे एक, आणि झाडांची कमतरता ही खूप जाणवते. त्याच्यामुळं कार्बन डायऑक्साईड वगैरे हे प्राणवायू वगैरे याची कमतरता, त्यामुळे तब्येतीवर परिणाम होणे शक्य आहे. त्यात येणाऱ्या सर्वांकडनं रस्ते, लाईट आहेत आता जे आहेत ते आणखी करतील, निवडून येणारे जे आहेत ते आणखी करतील नगरसेवक. आता एकंदरीत आपण पाहतोय नवीन चेहरे पण येतात आहे, प्रचाराला नवीन लोक येतील. ह्या ठिकाणचे आता माजी नगरसेवक ते येतील, जे त्यांच्या समोर पडलेले उमेदवार होते ते देखील आता प्रचाराला येणार आहे. एकंदरीत काय त्याचं विजन असलं पाहिजे तुमच्या प्रभागाप्रती? म्हणजे तुम्ही त्याला का निवडून द्यावं, असं काय त्याच्यात गुण असला पाहिजे की तुम्ही त्याला तुमच्या प्रभागाचा नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाहिजे? आज विजन काय आहे? आज जेवढे विकास झाले तर दुसऱ्याला निवडण्यासाठी आपण काय विजन ठेवतो जे त्याच्यापेक्षा जास्ती काम करेल, त्याला आपलं सगळ्याला दिसल हा अजून पहिले जे काम झाले त्याच्यापेक्षा ते अजून चांगलं काम केले, अजून असे काय काम केले जे काम आतापर्यंत जे नाही झाले. बरोबर आहे की नाही?
बरोबर. आता जेवढे काम झाले आम्ही दुसऱ्याला निवड कशासाठी त्यासाठी जे त्यांनी एकच्यापेक्षा अजून काम करस असं काम करत जे आतापर्यंत ते भागामध्ये काम नाही झाले ते लोकांना दिसायला पाहिजे, बरोबर आहे की नाही?